नमस्कार. आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज आपण हेअर सिरम बनवणार आहोत. हे सिरम आपण रोज केसांच्या मुळांना लावलं तरी चालणार आहे, स्प्रे केला तरी चालणार आहे. ज्यांना तेल लावायला आवडत नाही, मला खूप जणी मैत्रिणी म्हणतात की आम्ही कधीच तेल लावत नाही केसांना, तर त्यांच्यासाठी म्हणजे हे खूप उपयोगी आहे. तर आपण आता कसं बनवायचं ते बघूया. ही मेथी आहे, 1 चमचा मेथी घेतलेली आहे. मी जास्त घेतलेली नाही आहे, कारण मेथ्यांचा एक उग्र वास असतो. मेथ्यांमुळे केसांना कंडिशनिंग होते, केस सॉफ्ट होतात, केसांना शायनिंग येतं. हे आवळा आहे, आवळकाठी, ह्याच्यामुळे केसांची मुळं स्ट्रॉंग होतात. ही जास्वंद आहे, जास्वंद पावडर पण घेतलेले, थोडी फुलं होती ती पण मी घेतलेले. तुम्ही सगळी फुलं तुमच्याकडे ताजी फुलं मिळाली तरी ते घेऊ शकता. जास्वंदचा तसंच आहे, सॉफ्ट होतात केस, शायनिंग येतं केसांना आणि केसांना कंडिशनिंग छान होतं. ही रोजमेरी आहे, ड्राईड रोजमेरी ही मिळते बाहेर. तर ही रोजमेरी आहे. रोजमेरीमुळे केसांची ग्रोथ चांगली होते, केस लांब होतात चांगले. हे महाभृंगराज आहे, माका, वाळलेल्या माकाचं पावडर आहे, कूट असं म्हणू आपण. तर ह्याच्यामुळं केस काळे होतात. महाभृंगराजा नावातच काळेपणा आहे, केस काळे राहतात, पिकत नाहीत केस, आणि केसांची वाढसुद्धा एकदम चांगली होते. हे अरप्पू पावडर आहे, त्याचा शोध मला हल्लीच लागलेला आहे. यूट्यूबचं काहीतरी करत असताना आपण थोडाफार अभ्यासही करतो, तर तेव्हा मला समजलं की अरप्पू पावडर आहे, ही मोठमोठ्या कंपन्या काय शॅम्पू तेल यूज करताना वापरतात, म्हणून त्याचा अभ्यास केला तर केसांसाठी ही खूप चांगली आहे. तर ही मिशो आणि अमेझॉनवरून मिळते. हे अमेझॉनवरून मी घेतलेले, तुम्ही लोकल मार्केटला सुद्धा बघू शकता. सगळ्या पावडरी साधारण 1 चमचा 2 चमचा असं घेतलेले आहेत. हे कडुलिंब आहे, कडुलिंबाची ताजी पानं घेतलेली आहेत. हे केस निर्जंतुक करायला मदत होते, केसात कोंडा होत नाही, खाज वगैरे येत असेल तर ह्याच्यामुळं कडुलिंबामुळं कमी होतं. कडुलिंब जास्त घेऊ नका, यानं केसांना ड्रायनेस येतो. ज्यांचे केस ऑइली आहे त्यांनी थोडा वापरला तर चालेल, पण ज्यांचे ऑलरेडी ड्राय आहेत त्यांनी जास्त घेऊ नका. ही कलोंजी आहे, कलोंजीमुळं सगळ्याच केसांच्या समस्येवर कलोंजी एकदम छान असं उपयोगी होतं. कलोंजीमुळं पण केस काळे भोर होतात, वाढतात चांगले, जाड होतात. हे कोरफड आहे, कोरफडीचे साईडचे काटे बॉर्डर काढून तुकडे करून घेतलेले आहेत. कोरफड पण कंडिशनिंगचं काम करते, शायनिंग येते केसांना, केस सिल्की होतात आणि केसांची वाढसुद्धा चांगली होते. हे कढीपत्ता आहे, कढीपत्ताचं मेन काम म्हणजे केस पिकायचे थांबवणे. केस पांढरे होतच नाहीत, होत असतील तर ती प्रोसेस आपली स्टॉप होते कढीपत्त्यामुळं. ही तुम्ही खूप 12 वर्षाच्या कुठल्याही मुलांना वापरू शकता. तुम्ही लहानपणापासून ह्या सगळ्या आयुर्वेदिक गोष्टी जर मुलांच्यावर वापरायला सुरुवात केली तर त्यांचे केस खूप छान राहणार, गळणार नाहीत, वाढणार, पिकणार पण नाहीत. हा कांदा आहे, कांदा पण केस वाढीसाठी एकदम चांगला आहे. कांद्याचा लेप वगैरे पॅक लावताना आपण कांद्याचा पॅक बऱ्याच वेळा लावतो. कांदा थंड आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आता हे बऱ्याच वेळा हे सगळं मला करावं लागतं, त्यामुळे ह्या सगळं साहित्य आहे. पण तुमच्याकडे 3-4 गोष्टी नसल्या, 3-4 असल्या तरी पण तुम्ही करू शकता. किंवा तुमच्या केसांच्या काय तक्रारी असतील किंवा रिक्वायरमेंट तुमची काय आहे त्याप्रमाणे ह्यातल्या वस्तू घेऊन तुम्ही जरी ही प्रोसेस पुढची केला तरी आपण चालणार आहे. चला आता आपण पुढच्या प्रोसेसकडे जाऊया. गॅसवर हे असं खोलगट मोठं भांडं ठेवलेलं आहे मी, उंच असं थोडंसं उंची असलेलं भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या. आत्ता आपण जे दाखवलं ते सगळं एकत्र करायचं. ह्या सगळ्या गोष्टी टाकून झालेल्या आहेत. ह्याच्यात आता पाणी ओतायचं. दोन ग्लास पाणी ओतलं. हे सगळ्या व्यवस्थित हलवून घ्यायच्या, पाण्यात चांगल्या बुडवून घ्यायच्या व्यवस्थित. ह्याच्यात असं हे स्टँड घेतलं मी, आणि हे स्टँड आता ह्याच्यात आपण ठेवायचं आहे. असं व्यवस्थित खाली टेकून ठेवायचं स्टँड, आणि ह्याच्यावर असं एक बाउल घेतलेला आहे मी, तो त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा. असं एक झाकण घ्यायचं ह्याचं. हे आता उडनचं आहे, लॉकवूड आहे म्हणून मी ठेवणार आहे. प्लास्टिक असेल तर तुम्ही काढा, प्लास्टिकसाठी नको, आणि ह्याच्यावर इथं कणिक लावून घ्यायची. पण हे उडन आहे म्हणून मी ठेवणार आहे. हे ह्याच्याबरोबर मापाचं बसतंय झाकण. हे ह्याच्यावर असं ठेवलं आणि झाकण उलट ठेवायचं आहे. हे असं नाही, असं ठेवायचं नाही, असं ठेवलं तर वाफ सगळी इकडं निघून जाणार. ही जी येणारी स्टीम आहे, आता हे पाणी ओतून ह्याच्यातनं जी स्टीम येणार ती स्टीम ह्याच्यात पडणार आहे. तर म्हणून झाकण असं हे उलटं ठेवायचं आहे आणि गॅस लावून घ्यायचा.
कडेने जी काही स्टीम येईल ती सगळी ह्या भांड्यात गोळा होणार आहे स्टीम आपली. बारीक गॅसवर ठेवणार आहे. आपल्याला इथून आता हे स्टीलचं जरी असलं झाकण तरी चालणार आहे, काचेचंच पाहिजे असं काही नाही आहे. पण थोडंसं असं खाली हे पाहिजे, डोमचा आकार असलेलं पाहिजे. हे बर्फ ठेवले आपण, आता हा बर्फ ठेवणार आहे. बर्फ ठेवल्यामुळं खालून जी स्टीम येणार आहे त्या स्टीमचं पाणी होऊन आपल्या भांड्यात पडणार आहे. आपल्याला जास्तीचं पाणी पाहिजे म्हणून आपण बर्फ ठेवणार आहे. ही अरप्पू पावडर अशी आहे बघा, अशी बॅग मिळाली. बर्फ वितळलाय, हे पाणी आता गरम झालंय, तर हे मी काढून परत थोडा बर्फ घालणार आहे. हे पाणी काढून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवायचा. गॅस मोठा केला की खालचं साहित्य आपल्या त्या ठेवलेल्या बुट्टीमध्ये येण्याची शक्यता आहे, म्हणून गॅस बारीकच ठेवायचा. बारीक गॅस ठेवला तरी सुद्धा भरपूर असं थोडं पाणी राहिले ते मी नॅपकिन असं हे करून घेते, कारण वाफ छान यायला लागलेले. हे उघडत नाही मी आता, हे तसंच परत बर्फ ठेवून घ्यायचा. रात्री मी असं भांड्यात बर्फ करून ठेवलेला मोठा, असा पण करून तुम्ही असा ठेवला त्याच्यावर तरी चालेल. पाण्याची वाफ होऊन हे आता सगळं पाणी असं पडतेलं दिसतंय बघा इथून. बर्फ नसेल तर फ्रीजमधलं एकदम गार पाणी असतं आपण बॉटल भरून ठेवलेल्या, ते सुद्धा ओतलं तर चालणार आहे. पाणी भांड्यामध्ये पडायला सुरुवात झाली की एकदा चेक करा की पाणी, खालचं पाणी तर भांड्यात जात नाही ना डायरेक्ट, आणि मग झाकण टाका आणि बारीक गॅस करून ठेवून द्या. जवळपास अर्धा तास ठेवलं होतं मी, त्याच्यानंतर गॅस बंद केलेला. आता हे थोडं गार झाले, तर आता आपण हे उघडून बघूया. भरपूर पाणी जमा झालेलं आहे. मस्त. आता हे एका बॉटलमध्ये अजून थोडंसं गार झालं की एका बॉटलमध्ये, स्प्रे बॉटलमध्ये भरून मी दाखवते. आता हे खाली जे राहिलेलं आहे सगळं, हे सुद्धा गाळून घेऊन, हे सुद्धा एक हेअर वॉश किंवा कुठला तरी पॅक वगैरे आपण हेअर पॅक करतो त्याच्यामध्ये वापरलं तरी हे सुद्धा टाकायचं नाही. केसांना कुठल्या ना कुठल्या रूपानं वापरून घ्यायचं. हे बॉटलमध्ये भरून झालेलं आहे. एक स्प्रे बॉटल आणि अजून एक दुसरी छोटी बॉटल असं भरलेलं आहे. हे फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे असं का नाही, फ्रीजशिवाय बाहेर पण हे राहू शकतं. आणि केसांच्या मुळांना लावणं गरजेचं आहे. सगळ्या केसांना लावलं तरी चालणार आहे, पण केस मुळांना लावायचं. आणि केस त्यानंतर धुतलेच पाहिजेत असं काही नाही आहे. पण तरी पण तुम्हाला केस धुवावे असं वाटलं तर कमीत कमी केसांना 2 तास तरी लावून ठेवा आणि मग केस धुवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका, म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला समजत राहील. थँक्यू.